या ठिकाणी रोहित तांबे आमचे बंधू तुल्य दाखल झालेत, त्यांचा देखील शुभसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. अगदी या ठिकाणी यशवंत माने यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केले जात आहे. रोहितसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. RGPL त्याच्यामध्ये त्यांचा देखील सहभाग आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि नक्कीच त्याचा देखील सर्वांनी आनंद घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी प्रभाकर माने आमचे बंधू या ठिकाणी त्यांचा देखील शुभसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. आपण देखील दादा यायचं आहे. अगदी स्वतः क्रिकेट खेळल्याच्या नंतर दोन्ही त्यांच्या सुपुत्रांनी चांगलं क्रिकेट आतापर्यंत खेळलंय. एकदा प्रभाकर माने यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. चला, त्याच्यानंतर संपूर्ण स्पर्धा पाहिली तर यशवंत माने सकाळपासून चांगली कामगिरी त्यांची देखील राहिली आहे. त्यांचा देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून शुभसन्मान करतोय. यशवंत माने आपण देखील यायचं आहे. एकदा यशवंत माने यांच्यासाठी देखील आपण टाळ्या वाजवूयात. शिवाजी पालेकर यांच्या शुभ हस्ते. चला, त्याच्यानंतर आमचे मोठे बंधू सूर्यकांत कामतेकर या ठिकाणी आहेत. त्यांचा खूप मोठा आतापर्यंत माझ्या जडणघडीमध्ये वाटा आहे. त्यांचा देखील आम्ही सन्मान करतोय. आपण देखील अगदी दादा यायचं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. अगदी कमलाकर पाणे यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. चला, त्याच्यानंतर दरवर्षीप्रमाणे मी माझ्या संघातील 2 खेळाडूंचा सत्कार करतो. गेल्या वर्षी अगदी आपण जर पाहिलं तर मी 2 खेळाडूंचा सत्कार केला, एक तुषार माने त्याच्यानंतर सूरज माने. यावर्षी असे 2 खेळाडू आहेत. अगदी भांडुपला राहून सुद्धा अगदी आमची कुठची मॅच असू दे, सर्वात हे खेळाडू दोघे त्या ठिकाणी आमच्या अगोदर उपस्थित असतात. मयूर घाडी आणि मुन्ना घाडी गेले आहेत तरी सुद्धा त्यांचा शुभसन्मान आपण स्वीकारायचा आहे. राजबाने आपण यायचे आणि त्यांचा सत्कार स्वीकारायचा आहे. प्रभाकर माने यांच्या शुभ हस्ते दिले जाईल. चला, मयूर घाडी आणि मला वाटतं मुन्ना या ठिकाणी नाही आहेत. लवकर या ठिकाणी घरी गेले असं मला माहिती मिळाली आहे. त्याच्यानंतर प्रकाश बाणे आपण देखील याचे आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही शुभसन्मान करतोय. प्रकाश बाणेचं देखील खूप सारे सहकार्य आमचं बंधुतुल्य या ठिकाणी पाहायला मिळते. प्रकाश बाणे आपण देखील यायचं आहे, आपला देखील सन्मान केला जातोय. प्रवीण बाणे आपण देखील सोबत येऊ शकता, दोघेही या. अगदी पेशाने ॲडव्होकेट असताना आमच्यातील एक माणूस ॲडव्होकेट आहे आणि याचा देखील आम्हाला अभिमान आहे. प्रवीण बाणेसाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत. चला, सूर्यकांत कामतेकर यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. प्रवीण बाणे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रकाश बाणे दोन्ही बंधूंची जोडी आपणास पाहायला मिळते. धन्यवाद. त्याच्यानंतर प्रशांत कामतेकर, अगदी कुठची आमची BCC असो किंवा माझी टुर्नामेंट असो, अगदी हिशोबाचं काम एकदम चोख पद्धतीने पार पाडतात. प्रशांत कामतेकर आपण देखील याचे आपला देखील आम्ही सन्मान करतोय. शिवाजी पालेकर आमचे आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. प्रशांतसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. चला, त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर दीपेश शेलार आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभसन्मान आम्ही करतोय.
प्रथमेश बाणे आपण देखील सोबत जॉईन व्हायचे आहे. थोडीशी घाई करा, दोघांनी या लवकर. एकदा पप्पू आणि मला वाटतं तिघांची जोडी आहे त्रिमूर्ती. प्रवीण प्रकाश करा, प्रवीण पप्पू आणि दीपेश शेलार यांच्यासाठी देखील टाळ्या होऊन जाऊन देत. चला त्याच्यानंतर दिवसभरामध्ये अगदी बाउंड्री लाईनला ज्यांनी महत्त्वाचं काम केलं ना ती फॅमिली आमची सर्व आहे. त्यांनी सर्वांनी यायचं आहे. दत्तू असेल, समीर असेल, सर्वांनी यायचं, एकत्रित यायचं. त्यांचा देखील आम्ही एकत्रित सत्कार करतोय. कुणाल बाणे आपण देखील या स्कोरिंगची कामगिरी सकाळपासून चांगली राहिली होती. चला सर्वांना लांब जायचं त्यामुळे लवकर या. नितू आपण देखील सर्व फोटो सेशन करण्याचं काम नितूच्या खांद्यावरची जबाबदारी होती. सर्वांनी एकत्रित या. कुणाल आपण देखील यायचंय. चला एक सत्कार राहून गेला. हरिश्चंद्र नवाळे गेली 4 वर्ष अगदी खूप सारं म्हणजे भावासारखा सपोर्ट केलाय. त्यांचा सत्कार राहून गेलाय. दिलगिरी व्यक्त करूया आणि एकदा या खेळाडूसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. काय खेळलाय ठीक आहे, 4था क्रमांक आलाय परंतु लाजवाब आहे. त्याच्यानंतर आमची BCCची जोडगोळी ज्याला म्हटलं जातं हर्षल शेलार आणि बंड्या दोघांनी यायचं. आपला देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सत्कार करतोय. लवकरात लवकर यायचंय, लवकर या. चला त्याच्यानंतर आमची त्रिमूर्ती म्हणजेच आपण जर पाहिलं तर ओम कामतेकर, तेजस आणि प्रमोद कामतेकर आपण देखील यायचं आहे. त्याच्यानंतर प्रमोद कामतेकर आपण देखील यायचे. तेजस कामतेकर आणि आमचा नन्ना मुन्ना जादूगर ओम कामतेकर अगदी नक्कीच आमच्या नंतर आमची अगदी भूमिका पार पाडण्याचं काम ओम कामतेकर यांच्या खांद्यावरती असेल आणि आतापर्यंत त्यांनी पार पाडले. ओम कामतेकरसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. आपण यायचं. सूरज बाणेंच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. सुनील गाडी देखील आहेत, त्यांचा देखील सत्कार आम्ही या ठिकाणी केला. त्याचबरोबर सर्वांचं सहकार्य राहिलं. सर्वजण चांगले खेळात. NK ट्रॉफीला अगदी 4थ्या पर्वामध्ये तुम्ही खांद्यावर घेतलं त्याबद्दल मनाच्या अंतकरणापासून अगदी सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि सर्वांना उत्कंठ लागले की कधी आमच्या हातामध्ये ट्रॉफी येणार. अगदी येणाऱ्या 5 मिनिटामध्ये. चला त्याच्यानंतर कार्तिक याचं देखील महत्त्वाचं सहकार्य राहिले. आणि नीतू म्हणजे संपूर्ण फॅमिलीचं मी मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. आणि जाऊया आपण मुख्य पारितोषिक वितरणाकडे. चला सर्वांच्या माहितीसाठी प्रथम क्रमांक YCC वाकी जो संघ 3 वर्ष प्रयत्न करत होता ही ट्रॉफी मारण्यासाठी, आज त्यांचं स्वप्न सत्यात उतरवलं आणि त्यांच्यासाठी देखील आपण टाळ्या वाजवूया. द्वितीय क्रमांकाचा मान गेल्या वर्षी साळीवाडी संघाने दाखवलं होतं. चांगली कामगिरी राहिली होती. गेल्या वर्षी देखील 2 होता. यावर्षी देखील द्वितीय क्रमांक आला आहे. पुढच्या वर्षी नक्की चांगलं खेळा आणि चांगली टीम आहे. खूप साऱ्या तुम्हाला देखील आम्ही शुभेच्छा देतोय. त्यांच्यासाठी देखील आपण टाळ्या वाजवूया. त्याच्यानंतर तृतीय क्रमांक म्हणजे गेल्या वर्षी ज्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता परंतु आज कुठेतरी थोडंसं कमी पडलं आहे आणि ब्राह्मणदेव क्रिकेट संघ वरचीवाडी आणि आपला देखील टाळ्यांच्या गजरामध्ये आम्ही अभिनंदन करतोय. दुसऱ्या बाजूला आमच्या गावातील आणि माझ्या गावातील एक संघ आलाय. या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे. आदिवासी क्रिकेट क्लब केरावळे हा संघ टॉप 4मध्ये आला. 4थ्या क्रमांकाचा मान पटकवला परंतु इतक्या लांबून इथपर्यंत आजपर्यंत अगदी नक्कीच खूप प्रवास करताना ही फेरी गाठली आहे. त्यांच्या देखील टाळ्यांच्या गजरामध्ये आपण अभिनंदन करूया आणि जाऊया. त्याच्या
अगोदर एक पारितोषिक राहून गेले मला वाटतं. सेमीफायनलच्या मॅचमध्ये प्रवीणच्या बॅटमधून एक चांगली इनिंग आली होती आणि एक पुरस्कार राहिला आहे. प्रवीण आपण यायचं आहे. यशवंत माने यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केले जाते. प्रवीण आपण यायचं आहे. सेमीफायनलच्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर चांगला खेळ राहिला होता. प्रवीणसाठी डावखुरा हाताचा बॅटर गेल्या वर्षी देखील चांगला खेळला होता. चला सर्वांच्या माहितीसाठी सर्वात उत्कृष्ट फलंदाज हा किताब आम्ही प्रथम देतोय आणि एनी गेसेस कोणी त्या खेळाडूचं नाव सांगू शकतो का? कोणी गेस करू शकतो का की कोण असेल तो खेळाडू? मी एक सांगू शकतो, त्याच्या बॅटमधून 3 मॅचमध्ये 64 धावा आल्यात. आता तरी कोण सांगू शकतो? इकडून एक आवाज आला हरी, दुसऱ्याकडून सुद्धा आला हरी इकडे, आणि त्या खेळाडूचं नाव आहे हरिश्चंद्र गणपत नवाळे. 3 इनिंगमध्ये 64 धावा. आणि मला वाटतं अजून एक खेळाडू प्रवीण देखील होता, परंतु धावा थोड्याशा कमी पडल्यात. आणि हरिश्चंद्र नवाळे बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट याचा किताब पटकावला आहे. आदरणीय नायडू साहेब यांच्या शुभ हस्ते एक ट्रॉफी दिली जाते. बीजी स्पोर्टच्या माध्यमातून एक टी शर्ट, त्याचबरोबर 500 रुपये कॅश प्राईज दरवर्षीप्रमाणे दिलं जाते. एक ट्रॉफी दिली जाते, त्याच्यानंतर टी शर्ट. हरिश्चंद्र नवाळेसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. 3 मॅचमध्ये 64 धावा. अगदी आपण यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हे स्कोरिंग काढले, याची देखील सर्वांनी नोंद घ्यायची आहे. खूप सारा शुभेच्छा, चांगला खेळ राहिला आहे. आपण जास्त वेळ घेणार नाही, दुसऱ्या बाजूला जाऊया. अगदी या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या खेळाडूचं नाव आहे, त्याच्या नावावरती 4 मॅचमध्ये विकेट आहेत 9. कोणी सांगू शकतो का कोण असेल तो खेळाडू? एका बाजूला सुबोध, दुसऱ्या बाजूला त्या खेळाडूचं नाव आहे सुबोध, त्याच्या नावावरती 9 विकेट आहेत. चांगली बॉलिंग राहिली आहे. सुबोध आपण यायचं आहे पायांच्या गजरामध्ये, त्याच्याबद्दल आपण स्वागत करूया. सुबोधसाठी टाळा झाला पाहिजे नक्कीच. या साईडला काढला पाहिजे. नाही ना चला त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा पुरस्कार म्हणजेच मालिकावीर कोण असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. MK ट्रॉफी मला वाटतं पहिल्या पर्वामध्ये हेमंत गोरले होता, त्याच्यानंतर दुसऱ्या पर्वामध्ये प्रसाद भुते, तिसऱ्या पर्वामध्ये अक्षय कुडकर आणि चौथ्या पर्वामध्ये कोण असेल त्याचं नाव आहे, त्याच्या नावावरती धावा आहेत 4 मॅचमध्ये 62 आणि 4 मॅचमध्ये विकेट आहेत 5 आणि त्याचे पॉईंट आहेत 262. त्या खेळाडूचं नाव आहे अजय वाईन. तुझा टाळ्या झाला पाहिजे, चांगला खेळ आहे. आणि असं म्हणतात ना की वाघ आज मैदानाच्या आतमध्ये 10 अजय खूप साऱ्या शुभेच्छा. तब्बल 1000 रुपये बीजी स्पोर्टच्या माध्यमातून टी शर्ट आणि ट्रॉफी आपल्याला भव्य दिव्य पाहायला मिळते.
अजय 1 मिनिट बोलायची आहे स्पर्धेबद्दल. कारण का आपल्याला थोडासा वेळ कमी आहे. स्पर्धा आपल्याला कशी वाटते 1 मिनिटामध्ये? ठीक आहे, अजय बॅटने जास्त बोलतो मला माहिती आहे, परंतु मैदानाच्या बाहेर जास्त बोलत नाही. चला, त्याच्यानंतर सर्वांच्या माहितीसाठी आपण जर पाहिलं तर आम्ही प्रेक्षणीय सामना ठेवला होता. का ठेवला होता हे सर्वांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा सांगतोय. अगदी आमच्या देवाच्या गुटणे गावामध्ये उंबरवाडीमध्ये एक घर जळालं आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या बाजूलाच ती वाडी आहे आणि आपलं एक कर्तव्य असतं की आपल्या बाजूला उंबरवाडीमध्ये आणि अशी एक घटना घडली की त्यांचं संपूर्ण घर जळालं आहे. अगदी नक्कीच आम्ही एक सामना ठेवला अशी आमची एक संकल्पना होती आणि त्या मॅचच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपये माझ्याकडे जमा झालेत. ते पैसे उद्या त्यांच्या घरी आम्ही नक्कीच पोचवू आणि ज्यांनी सहकार्य केलं आहे ना, मनाच्या अंतकरणापासून मी खरंच आभार व्यक्त करतो. आणि ती देखील ट्रॉफी, तो सामना मला वाटतं वेस्ट झोनने जिंकला आहे. BCCच्या संपूर्ण टीमने यायचे किंवा ओम कामतेकर आपण यायचे ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आणि प्रशांत कामतेकर कॅप्टन होते त्या मॅचचे, आपण देखील यायचे. एकदा त्या मॅचसाठी टाळ्या. एखाद्या कुटुंबाला 5,000 रुपयाची मदत आम्ही दिली आहे आणि खूप चांगलं सहकार्य राहिले. एक्झिबिशन मॅच आपण पाहिली. प्रशांत कामतेकर कॅप्टन, त्याच्यानंतर ओमकार कामतेकर असतील. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर शिस्तबद्ध संघ मी एक ट्रॉफी अजून एक ठेवली होती आणि त्या संघाचं नामांकन म्हणजेच नाव आहे अगदी नवनवलाई इंधनवाडी तळवडे असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शिवाजी पालेकर आपण यायचे आणि आपल्या संघाने चांगलं शिस्तप्रिय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली आहे आणि आपला देखील या ठिकाणी ट्रॉफी देऊन सन्मान केला जातोय. यशवंत बाणे यांच्या शुभ हस्ते. अगदी नक्कीच अजून एक नाव घ्यायचं राहून गेलं. अगदी 3 वर्षामध्ये माझ्या टुर्नामेंटला कोण महिला आल्या नव्हत्या. मी माझ्या वाईफला बोलवतो पण आज ते येत नाही, परंतु आज माझ्या हरिश्चंद्र नवाळे यांची वाईफ म्हणजेच अभिलाषा वहिनी आणि मनीषची वाईफ म्हणजे श्वेता नवाळे या दाखल झाल्यात आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्हाला सपोर्ट करतात. त्यांना देखील करतात. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा आणि नक्कीच पुढच्या वर्षी देखील जरूर या. आणि चला, त्याच्यानंतर 4था क्रमांकाचा मान पटकावला आहे आदिश्री क्रिकेट क्लब केरवळे, आपण यायचं आहे आणि नक्कीच नायडू साहेब यांच्या शुभ हस्ते ती ट्रॉफी पुरस्कृत केली होती निकेश पवळेकर यांनी आणि आपणास देखील या ठिकाणी ट्रॉफी प्रदान केली जाते. एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया, आपण यायचं आहे. चला, सुनील दादा यांचा देखील अगदी मुलगा चांगला क्रिकेट खेळतो, आज येऊ शकला नाही आहे अगदी गावी असल्यामुळे. पुढच्या वर्षी अगदी मी माझ्या स्वतःच्या खर्चाने मनीष त्याला या ठिकाणी घेऊन येईन आणि हा माझा शब्द आहे. मी नरू कंपनीने एकदा शब्द दिला तर तो पक्का असतो. पुढच्या वर्षी माझ्या खर्चाने जर तो गावी असला तर मी त्याला ही टुर्नामेंट खेळण्यासाठी घेऊन येईन, आपला शब्द आहे. त्याच्यानंतर 3रा क्रमांक ब्राह्मणदेव पहिली वाडी संघ कुठेतरी मागे राहिला, परंतु तुमचं सहकार्य आमच्यासाठी खूप लाख मोलाचे. आपण बंधू यायचे आणि आपला देखील सन्मान स्वीकारायचे. अगदी प्रभाकर बाणे, कमलाकर बाणे यांच्या शुभ हस्ते 3य क्रमांकाचा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर चला, ब्राह्मणदेव यांना ही ट्रॉफी प्रदान केली जाते. नक्कीच एकदा टाळ्या वाजल्या पाहिजेत. गेल्या वर्षी प्रथम क्रमांकाचा मान पटकावला. चला, त्याच्यानंतर एक सत्कार राहून गेले. कमलाकर बाणे यांचा शुभ सन्मान राहून गेले. कमलाकर आपण यायचे, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो. कमलाकर बाणे साठी एक टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर साईवाडी अगदी गेल्या वर्षी 2 नंबर आला, यावर्षी 2य क्रमांकाचा मान पटकवला, परंतु तुमची युनिटी खूप चांगली आहे. अगदी खेळताना शिस्तप्रिय पद्धतीने खेळता आणि बोलताना देखील दुसऱ्याशी प्रेमाने बोलता, हे महत्त्वाचं आहे. तुमच्यासाठी जरूर मी देखील टाळ्या वाजवतो आणि आता तुमचा सहभाग राहावं. पुढच्या वर्षी पहिला नंबर माराल अशी आमची देखील अपेक्षा. प्रवीण, चांगला खेळ आहे तुझा खेळ. सुशांत, आपण देखील चांगले खेळतो. आपण देखील यायचं आहे आणि आपला देखील ट्रॉफी आम्ही प्रदान करतो. कॅश प्राईज 10,000 आणि एक ट्रॉफी आपणास दिली जाईल. प्रभाकर बाणे आपल्या शुभ हस्ते. प्रभाकर दादा,
त्यांच्यासाठी ते टाळ्या झाल्या पाहिजे. थँक्यू. ग्रँड फिनाले मेगा फायनल अगदी सोनेरी अक्षरामध्ये चौथ्या पर्वामध्ये नाव लिहिलंय YCC वाकी संघ. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. अगदी आज चांगला खेळ आहे. चला आपण कॅप्टन आणि संपूर्ण टीम यायचंय. चला संपूर्ण टीम या. मला एक फोटो पाहिजे. चला योगेश दादा यांचं देखील सहकार्य महत्वाचं होतं. योगेश दादा आपलं देखील मनापासून धन्यवाद. अगदी नक्कीच YCC वाकी संघाने आज बाजी मारली आहे आणि ग्रँड फिनालेचा हकदार त्याने दाखवलाय. चला हा सोहळा विशालजी गव्हाणे